नमस्ते. महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणाला तरी उपयोग होईल. माझ्या आयुष्यात घडलेली छोटीशी घटना आहे ज्याचा उपयोग कोणाला तरी व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ करते, ती मी तुमच्याशी आता शेअर करते या महिला दिनाच्या निमित्ताने. ती घटना अशी आहे की आपल्या प्रत्येकाला मासिक पाळी मेनोपॉज या फेजमधून जावं लागतं, ज्या फेजमध्ये आता मी आहे रजोनिवृत्तीच्या. आणि तिथे जात असताना गेले अनेक वर्ष मासिक पाळी इतकी रेग्युलर माझी होती की 3 दिवस असायचं आणि चौथ्या दिवशी एकदम ओके, त्याच्यानंतर पुन्हा 27व्या दिवशी यायची. आणि 50शी झाल्यानंतर आता सडनली याच्यात इतका बदल झाला की अचानक कंबर दुखणं, पोट दुखणं, पाय दुखणं, थोडासा विकनेस येणं आणि ती सखी जी आहे माझी तिची प्रोलॉंग होणं. हे थोडंसं सुरू झाल्यानंतर मी थोडीशी काळजीने माझे एक गायनिक मित्र आहेत त्यांच्याकडे गेले. सो ते म्हणाले की मी तुम्हाला औषध देतो, आपण घेऊन बघू 8-10 दिवस. त्यांनी औषध दिलं पण सखी आली नाही. ती आली त्यानंतर ती औषधाने आली नाही, नॅचरलीच आली. आल्यानंतर काय झालं की खूप जास्त प्रमाणात 1-1.5 महिना ब्लिडिंग होत होतं. मग पटकन ते परत एकदा मी त्यांच्याकडे गेले तर ते मला डॉक्टर म्हणाले की युट्रस काढावं लागेल आणि आपण सोनोग्राफी केली तर त्यात फिब्रॉइडची एक गाठ आहे, तर ती काढून टाकावी लागेल किंवा युट्रस रिमूव्ह करावं लागेल. आता युट्रस म्हणजे एक आपला अवयव असतो, तो रिमूव्ह करून कसा चालेल. त्यामुळे मीही थोडीशी घाबरले आणि त्यांनी एक वाक्य त्याच्यावर असं बोलले की आता युट्रसची तुला काय गरज आहे सोनी, तुला काय आई व्हायचं नाही आहे, तुला ऑलरेडी मुलगी आहे. हे ऐकल्यानंतर मला थोडीशी मी नाराज झाली त्या डॉक्टरवर पण, आणि माझा मित्र असून असं का बोलतोय. सो त्याच्यानंतर माझा एक मित्र तो कसा देवदूत होऊन माझ्या पाठीशी धावून आला. तो सहज मला म्हणला जेव्हा मी त्याच्याशी ही गोष्ट शेअर केली तेव्हा की सोनल, डॉक्टर गुप्ते हॉस्पिटल, डेक्कन, पुणे, तर त्यांना जाऊन घे. माझ्या बायकोचाही असाच सेम प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांनी युट्रस न काढता 3 महिने फक्त औषध दिलं आणि 3 महिन्याने आज 7 वर्ष झाली, सगळं रुटीन व्यवस्थित चालू आहे. आणि त्या मित्राचं ऐकून मी डॉक्टर गुप्तेंकडे गेले. त्यांनी मला 4 महिने रोज रात्री 1 गोळी दिली ट्रीटमेंट, आणि माझी 4 का 5 महिन्याने आता माझं पुन्हा रुटीन जसं पहिलं होतं तसं सुरू झालेलं आहे. मला कुठलाही त्रास होत नाही. मी टेकडी चढते, व्यायाम करते, जे सगळं करायचे आधी ते सगळं करते. सो जेव्हा तुम्हाला कुठला डॉक्टर युट्रस रिमूव्ह करायला सांगेल तेव्हा तुम्ही सेकंड ओपिनियन म्हणून डॉक्टर गुप्ते यांच्याकडे जा. याच्यासाठी डॉक्टर गुप्तेंनी एकही रुपया माझा कमी केलेला नाही. ही ॲडव्हर्टाईजमेंट नाही आहे, ही सत्यस्थिती आहे. आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने मी शेअर का करते की जेणेकरून मला झालेला त्रास कोणालाही होऊ नये. सो त्यानिमित्ताने शुभेच्छा आणि काळजी घ्या, व्यायाम करा, योग्य आहार. धन्यवाद.